Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला आपण सुरुवात अनेक दिवसापासून अनेक हप्त्यापासून हा कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. याच कार्यक्रमाचा एपिसोड हा आज आपण पुन्हा प्रकाशित करत आहोत आणि या एपिसोड प्रकाशित करण्याच्या अगोदर महाराष्ट्रातील कवी आणि कवयित्रींना मला विनंती करावीशी वाटते की तुझ्या प्रेमापोटी हा जो सदर आहे, कवींच्यासाठी निर्माण केलेला सदर आहे, या कवींच्या निर्माण केलेल्या सदरामध्ये आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल, कुठल्याही तालुक्यामध्ये असाल तर या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला प्रवेश देणार आहोत. गेल्या काही महिन्यापासून आपण या कार्यक्रमामध्ये भरभरून असा प्रतिसाद देत आहात. खूप आनंदाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीनं आपण वेळोवेळी प्रत्येक रविवारी आपलं रजिस्ट्रेशन करून या महाराष्ट्रातील तमाम जनतेला खुश करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा हीच अपेक्षा आहे. कवीच्या मनातील अथांगरूपी सागर जोपर्यंत खवळत नाही तोपर्यंत या देशामध्ये क्रांतीची लहर पैदा होत नाही आणि म्हणून याच क्रांतीची लहर आपण वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे क्रांतीची लहर म्हणजे एक राजकीय क्रांती असते, शैक्षणिक क्रांती असते, सांस्कृतिक क्रांती असते. या सगळ्या क्रांतीमधून आपण वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी कवीसाठी एक रोमांचक हा कार्यक्रम घेऊन आलेला आहोत. या सदरामध्ये आपण प्रेम या विषयावरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि या प्रेम म्हणजेच तुझ्या प्रेमापोटी प्रेम आलं, मग ते प्रेम आईचं मुलावरती असेल, मुलाचं बहिणीवरती असेल, मुलाचं पत्नीवरती असेल, पत्नीचं पतीवरती असेल किंवा मैत्रिणीचं मैत्रावरती असेल. हे प्रेम हे कोणावरतीही असेल, हे सागररूपी प्रेम आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातील एक नवजवान तरुणांना एक संजीवनी देईल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम सुरू करत असताना या कार्यक्रमामध्ये आपण पहिल्यांदा जो कवी इथं आलेले आहेत या कवीचं आपण स्वागत करूया आणि त्याच्यानंतर त्यांचा परिचय देऊया. कार्यक्रमाला सुरू करण्याच्या अगोदर आपल्या या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक उन्मेष सेकडे सर आलेले आहेत. हे लातूरवरून आलेले आहेत. यांचं स्वागत मी स्वतःच करत आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या कवी सांगुणाताई ढोबरे यांचंही स्वागत मीच करतो. यानंतर आपल्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सन्माननीय सौभाग्यवती अनिताताई बिराजदार यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपलं सत्कार स्वीकारायला. यानंतर आपल्याकडे काही कालांतराने आपण शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये एक बालकवीचं सदर चालू करणार आहे. त्या बालकवीच्या सदरासाठी आजपासूनच आपण तयारी करतोय. या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच बालकवी प्रगती चिंबोळकर या इथं आलेल्या आहेत. प्रगती चिंबोळकरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत स्वीकारावं. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्याकडे प्राध्यापक उन्मेष सेकडे सर आलेले आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे सांगुणाताई ढोबरे या देखील कवी म्हणून आपल्याकडे आलेल्या आहेत.
या दोघांच्या समावेश आपल्याला आपल्याकडे बालकवी म्हणून प्रगती चुंबळकर ह्या देखील आलेल्या आहेत. मी मगाच सांगितलं आहे की आपण या कार्यक्रमाला अनुषंगानं आणखी दुसरा म्हणजे बालकवींचा कार्यक्रम देखील आपण प्रत्येक शाळेवरती कॉलेजवरती जाऊन कार्यक्रम करणार आहोत. हा कार्यक्रम हा वेगळा असेल पण त्याची तयारी म्हणून आज एक छोटा बालकवी आपल्याकडे आलेला आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या कार्यक्रमाचे प्रथम कवी प्राध्यापक उन्मेष सेकडे सर या ठिकाणी आले आहेत. या व्यक्तीचा परिचय करून देत असताना मला असं वाटतं, वो दिखने में तो बोमिल सूखे लगते हैं, वो दिखने में तो बोमिल सूखे जैसे लगते हैं, अगर बरस जाए वो तो बड़ा धमाका करने वाले मिसाइल लगते हैं. उनके दिखावे में से विचारों में, उनके दिमाग में से जो विचार का महासागर है, उनके दिमाग में जो विचारों का महासागर है वो चल रहे हैं हाथी की तरह, लेकिन कुत्ते भुगते हैं कुत्तों की तरह. लेकिन प्यार की इसी तरह लेकिन वो प्यार की चिंगारी जब छिड़कते हैं, लेकिन प्यार की चिंगारी जब वो छिड़कते हैं और वो उनके याद आते हैं उनके बचपन का प्यार, जब उनको उनके याद में आता है उनके बचपन का प्यार, इसीलिए वो उसके मराठी में कविता लिखते हैं. और उस कविता के अंदर उन्होंने एक लाइन लिखी है. वो कविता का नाम है तुझी माझी मिठी घट्ट. तुझी माझी मिठी घट्ट मी तर म्हणेल त्यांची कुणीही असेल मैत्री तर लवकर येऊन त्यांना भेट. म्हणून या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना प्राध्यापक उन्मेष सेकडे सरांचं मी पहिल्यांदा या कार्यक्रमामध्ये स्वागत करून या कार्यक्रमाचे दुसरे कवयित्री चांदनाताई ढोबरे या आलेल्या आहेत. यांचा परिचय करून देत असताना मी असं म्हणेन की दिसायला गुलाबाची कळी आहे, ही व्यक्ती दिसायला गुलाबाची कळी आहे पण जवळ जाल तर बंदुकीची गोळी आहे. आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची लेक, आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची लेक. तिला जर छेडाल तर भल्या भल्याच्या पेकडात मारल मेघ. अशा पद्धतीची कवी आपल्या समोर आलेली आहे. पण प्रत्येकाचं प्रेम हे वेगळं असतं. पण तुझं काय माझं काय या सगळ्याचं सेम असतं, चहू दिशेला सारखंच असतं. म्हणून मला म्हणायचंय की ती कविता मैत्री ही कविता म्हणते आहे. आणि या कविता मैत्री म्हणत असताना मैत्रीच्या कवितामध्ये हक्काचं ठिकाण असतं ती म्हणते, मैत्रीला गैरसमज नसते म्हणते. आणि झालाच तर तो लवकर आणि पटकन तो गैरसमज मिटून जातो असं त्या कवितेमध्ये म्हणते. असं जीवापाड प्रेम करणारी मैत्री ही त्यांची मैत्री आहे. मग मैत्री ही रडवणारी असते, मैत्री ही हसवणारी असते. गर्व नसतो त्या मैत्रीमध्ये. ती निस्वार्थ करणारी प्रेम करणारी ही कवयित्री आपल्यामध्ये आहे. त्या दोघांच्या मध्ये आम्ही या कार्यक्रमाला मला साथ देण्यासाठी अनिता बिराजदार या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काही कालांतराने तुझं आणि माझं काय प्रेम आहे, या प्रेमातून आपण गुलाब आपला फुलवणार आहे त्या गोष्टी आपण इथं सादर करणार आहे. आणि ह्या सादर करत असताना काही गोष्टी निर्माण होतात त्या असाच असतात. सर मला असं म्हणायचंय, तुमच्यावर एक कमेंट करायचंय, ये तो कोई नजरों के तीर का शिकारी लग रहा है, ये तो कोई नजरों के तीर का शिकारी लग रहा है. ऊपर से झोली फैलाकर मेरा प्यार मांग रहा है, ऊपर से झोली फैलाकर मेरा प्यार मांग रहा है. अरे साला ये तो जन्म से ही भिखारी लग रहा है, अरे साला ये तो जन्म से ही भिखारी लग रहा है. देख लिया भैया, ये तो हमको ललकारने वाली बात हो गई. दिखने में मुझे इस बात पर एक बात कहनी है कि ये हुनर और जग के बारे में कोई भी भारी लगता है. इसका हुनर और जग के बारे में कोई भी जग में भारी लगता है तो ससुरा इसकी इतनी खूबसूरती अच्छी है तो तुझे लक्ष्य पूरा. इन्होंने मेरे बारे में क्या क्या नहीं कहा आपने देखा होगा, लेकिन मुझे इस बात पर इस शेर पे मुझे प्रत्युत्तर देना मेरा कर्म प्राप्त ठहरता है. इसीलिए मैं कहता हूँ ये हुस्न और जग के बारे में कोई भी भारी है, ये हुस्न और जग के बारे में कोई भी
भारी है तो ससुरा इतनी भारी आइटम। कोई भी आदमी क्यों नहीं भिखारी है, कोई भी आदमी क्यों नहीं भिखारी है। आंसुओं में आंसुओं को लेकर, आंसुओं में आंसुओं को लेकर, जैसे चाहे बन गई वैसी तस्वीर, जैसे चाहे बन गई वैसी तस्वीर। और रीत में सिर्फ हमने उंगलियां घुमाई तो बन गई तुम्हारी तस्वीर, बन गई तुम्हारी तस्वीर। और गौर से देखा तो हुबहू आपकी तस्वीर बन गई, आपकी तस्वीर बन गई। तो इसके बारे में मुझे भी ऐसा कहना है। क्या कहना है? बहुत ढूंढा तो एक निशानी निकली, बहुत ढूंढा तो एक निशानी निकली, मेरे भूख में तेरी तस्वीर निकली। इसे क्या पता क्या मोहब्बत है, इसे क्या पता क्या मोहब्बत है। वो पगड़ी मेरे बचपन की दीवानी निकली, तो मेरे बचपन की दीवानी निकली। मैं किसी के भी प्यारी नजरों की प्यारी नहीं हूँ, मैं किसी के प्यार की नजरों की प्यारी नहीं हूँ। मैं छुरी हूँ कटारी नहीं हूँ, मैं छुरी हूँ कटारी नहीं हूँ। लेकिन डाला डालना है तो किसी और को डालो, मैं शादीशुदा हूँ गवारी नहीं हूँ। वाह वाह, अच्छी बात है, शादीशुदा है तो क्या। लेकिन मुझे ये कहना है तुम ही शादीशुदा मैं भी शादीशुदा, तुम ही शादीशुदा मैं भी शादीशुदा। मौसम हाफ ले, तुम ही शादीशुदा मैं भी शादीशुदा, ये मौसम हाफ ले। एक बार तुम बोल ले तो हम हमारी पुरानी को तलाक ले। अगर तुम साथ हो तो दिल आबाद है मेरा, अगर तुम साथ हो तो दिल आबाद है मेरा। तो चलो मैं पापा से जाकर कहती हूँ कि ये दामाद है तेरा। वाह वाह, चलो मैं पापा से जाकर कहती हूँ कि ये दामाद है तेरा। ठीक है भाई, महाराष्ट्र के लोगों को मैं कहना चाहता हूँ कि ये नोकझोंक तो चलती रहेगी, क्योंकि ये नोकझोंक आपके इंटरटेनमेंट का एक हिस्सा है। और एक हिस्सा इसी को लेकर हमें हमारे इस प्रोग्राम के अंदर जो कवि और कवयित्री आए हुए हैं, इनके माध्यम से हम उधर चले जाते हैं। तो मैं रिक्वेस्ट करता हूँ कि प्राध्यापक पूर्णिमेश सर को कि अपनी कविता आप महाराष्ट्र के लोगों के सामने पेश करिए। या भारत देशातील साहित्य संस्कृती चळवळीला गती देणाऱ्या चिंचवड पुणे या शहरामध्ये तुझ्या प्रेमापोटी हा उपक्रम राबविणारे आणि या भारत देशाला सरस्वतीचं नवधन उपलब्ध करून देणारे या कार्यक्रमाचे संयोजक माननीय यशवंतराव गायकवाड सर, बिरादर मॅडम यांचं सर्वप्रथम कौतुक करावं थोडं कमी आहे आणि आम्हालाही संधी दिली त्याबद्दल प्रथम त्यांच्या अरुणानुबंधात। लातूरहून महाराष्ट्रातल्या मी आलेलो आहे। या पहिल्या फेरीमध्ये मी कविता जी सादर आपल्या समोर करतो आहे त्या कवितेचं शीर्षक आहे तुझी माझी मिठी घट्ट, तुझी माझी मिठी घट्ट, चांदण्याच्या मिलनात, तुझी माझी मिठी घट्ट, चांदण्याच्या मिलनात, गच्च गच्च ती सुभट येते अंगी आवळीत, गच्च गच्च ती सुभट येते अंगी आवळीत, मिठी घट्ट मिठी घट्ट,
उभे उभे दोघे जण प्रसन्न या चांदण्यात. सर, तुमच्यावर एक कमेंट आहे. अगर जनवरी दे तो दिसंबर मांग लेते हैं. अगर जनवरी दे तो दिसंबर मांग लेते हैं. धरती दे तो अंबर मांग लेते हैं. धरती दे तो अंबर मांग लेते हैं. अरे ये लड़के लोग तो क्या है, लड़कियों का मोबाइल नंबर भी मांग लेते हैं. लड़कियों का मोबाइल नंबर भी मांग लेते हैं. ठीक पुढे. ओंजळी जल भरून गोऱ्या अंगी शिंपडीत. ओंजळी जल भरून गोऱ्या अंगी शिंपडीत. ओंजळी धरून आणि गोऱ्या अंगी शिंपडीत. बघा प्रेम काय असतं. प्रेम काय असतं. मला आणखी एक सरांच्या या कवितेवरती मला एक दोहा मला वाटतो. बहुत बिखरा बहुत टूटा थपेड़े सहे नहीं पाया. बहुत बिखरा बहुत टूटा थपेड़े सहे नहीं पाया. हवाओं के इशारे पर मैं कभी बह नहीं पाया. अधूरा अनसुना ही रह गया है प्यार का किस्सा. अधूरा अनसुना ही रह गया है प्यार का किस्सा. कभी तुम सुन नहीं पाई, कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नाही पाया. याचा अर्थ असा आहे की सरांनी जे काही प्रेम व्यक्त केलं आहे की गोऱ्या अंगी शिंपडीत. काय ते मोहक त्यांचे शब्द आहे. त्या शब्दाला पाहिल्यानंतर माणसाच्या अंगामध्ये शहारे पडते. खरेच ते प्रेम, खरंच ते काय कसल्या पद्धतीने ते व्यक्त करते. आपण त्यांचं आणखी ऐकूया. तुझी माझी मिठी घट्ट, तुझी माझी मिठी घट्ट, पोटावरी फिरे हात, ओल्या चिंब रोमांच्या पोटावरी फिरे हात, ओल्या चिंब रोमांच्यात श्वास सारे थबक, श्वास सारे थबक. तुझ्या माझ्या मिलनात श्वास सारे थबकत. तुझ्या माझ्या मिलनात तुझी माझी मिठी घट्ट. आभाळीच्या चांदण्यात हळुवार वाहे वारा, वाळाच्या चांदण्यात हळूवारे वारा. आभाळीच्या चांदण्यात हळुवार वाहे वारा. लाईटच्या प्रकाशात मिलनाचा अंग सारा. लाईटच्या प्रकाशात मिलनाचा अंग सारा. तुझी माझी मिठी घट्ट,
देह भासे स्वर्गास तू आवडीता मिठीस देह भासे स्वर्गास अंगी भरे मादकता पोटाशी पोट खेळता अंगी भरे मादकता पोटाशी पोट खेळता तुझी माझी मिठी घट मिठी घट धुंदी चांदणे लाजले 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 धुंदी चांदणे लाजले मिलन शब्दांत आले धुंदी चांदणे लाजले मिलन शब्दांत आले तुझे माझे अक्षराले अमरत्व लाभले. म्हणजे बघा मनधुंद मिलनात येते सारे. म्हणजे मला या ठिकाणी आणखी एक असं म्हणावंसं वाटतं, जिंदगी में अगर प्यार करना नहीं, जिंदगी में अगर प्यार करना भी है, प्यार देना भी है, प्यार देना भी है, प्यार देना भी है, प्यार देना भी है. जिंदगी में अगर जिंदा रहना भी है, जिंदगी में अगर जिंदा रहना भी है, प्यार देना भी है, प्यार लेना भी है. जिंदगी में अगर प्यार लेना भी है. यानी की आपण तुम्ही जे म्हणला की मनधुंद मिलनाचं, तर हे वाक्य पाहत असताना मला कधी कधी असं वाटतं, या मोहामध्ये तुम्ही निघून गेलाय, त्या प्रेमामध्ये निघून गेलाय, तर कदाचित ही कविता आमच्या कवयित्री चांगुणाताई ढोबरेंना अर्पण करताय की काय, असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला हे मध्येच तुम्हाला बोलून दाखवलं. त्याच्यावरती तुम्हाला एक शेर आहे, मोहब्बत भी क्या चीज होती है, मोहब्बत भी क्या चीज होती है, पास रहो तो दिल धड़कता है, पास रहो तो दिल धड़कता है, तो दूर जाओ तो फिर मिलने को दिल तरसता है, दूर जाओ तो फिर मिलने को दिल तरसता है. ऐसा तो नहीं आप इस प्रोग्राम में छोड़कर नागपुर में जाने का मन ही नहीं करेगा. ऐसा तो नहीं होना चाहिए. ओके ठीक है, कोई बात नहीं है. जगातील विश्वातील मिलनाचा सर्वोच्च आनंद यामुळे मिठी देह माझा होता, मिठी देह तुझा होता, मिठी देह माझा होता, मिठी देह तुझा होता. निथंब निथंबी होता, गालावर गाल होता, निथंबी निथंब होता, गालावरी गाल होता, गालावरी गाल होता. तुझी माझी मिठी घट्ट मिठी घट्ट, धन काय मोलांचे, ते येथेच राहायांचे, धन काय ते मोलांचे, ते इथे
सारे मिलनांचे अक्षर या विश्वाचे घट्ट मिठी मिठी घट्ट तुझी माझी मिठी घट्ट बांधता प्रेम मंदिर विश्वात होते अमर बांधता प्रेम मंदिर विश्वात होते अमर. वा खूप छान सर. सर त्याच्यावरती मी एक शायरी म्हणते. आठवण नको तुझी साथ हवी आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या माझ्या प्रेमाची वाट हवी तुझ्या माझ्या प्रेमाची वाट. आता असं वाटतंय की लातूरची ते वाटच विसरून जातील. तुझे माझे प्रेम सार युगा युगे ग्रंथ सार तुझे माझे प्रेम सार युगा युगे ग्रंथ सार मिठी घट्ट तुझी माझी मिठी घट्ट. कवितेचं शेवटचं कडवं आहे. भाग्य आसे लाभताना मिलनी विसावताना भाग्य आसे लाभताना मिलनात विसावताना मरण देही होताना जय घोष या शब्दाना मरण देही होताना जय घोष या शब्दाना तुझे माझे प्रेम मंदिर तुझे माझे प्रेम मंदिर युगा युगांचे अक्षर तुझे माझे प्रेम मंदिर युगा युगांचे अक्षर तुझी माझी मिठी घट्ट तुझी माझी मिठी घट्ट तुझी माझी मिठी घट्ट मिठी घट्ट. पाहिलं या कवितेतून लैला मजनू हिरा रांझ्याचं जे प्रेम आहे ऐतिहासिक प्रेम आहे त्या प्रेमाची उजाळा प्राध्यापक उन्मेष सेगडे सरांनी करून दाखवलं. प्रॅक्टिकली दाखवलं. मला निश्चितच माहिती आहे की या देशातला तरुण अशाच पद्धतीनं प्रेम करत राहील अशाच पद्धतीनं प्रेम करत राहील. पण या कवीच्या नंतर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची लेख चांगुना ढोपरे यांना मी अशी विनंती करतो की मी त्यांना म्हटलं होतं की दिसायला ती गुलाबाची कळी आहे पण ती कळी जर खुलली तर प्रेमाची एक वेगळी नळी आहे आणि या प्रेमाच्या नळीतून काय ती सांगते आपल्याला ते आपण बघूया. चांगुणाताई ढोपरे. नमस्कार. माझे नाव कवितेचे नाव आहे मैत्रीण. मैत्रीण कशी असावी? मैत्रीण म्हणजे विश्वासाचे एक ठिकाण आहे. मैत्रीण म्हणजे एक हक्काचे ठिकाण आहे. मैत्रीण म्हणजे आपण आपल्या जे मनात काही आहे सुख दुःख आपण सांगू शकतो ते आपल्या हक्काचे एक नातं म्हणजे मैत्रीण असते. मनातील भावना समजून घेणारी म्हणजे मैत्रीण असते. घट्ट मैत्रिणीचे नातं म्हणजे एक सुखानंतर दुःख समजून घेणारी एक मैत्रीण असते. हे मैत्रीण म्हणजे सुखानंतर दुःख समजून घेणारी ही खरी मैत्रीण असते हे म्हणते आहे. पण मला तर असं वाटतं
मला म्हणायचं वाटतं, मैं अपनी जान तक देऊंगा तुझे, मैं अपनी जान तक दूंगा तुझे, तुम्हें सिर्फ इशारे पर, तुम्हारे सिर्फ इशारे पर, फिर क्या करूं, तुम उस किनारे पर, मैं इस किनारे पर. एक कॉमेंट मराठी प्रसिद्ध कवीनं एका प्रेम कवितेत म्हटलेला, काढ सखी तुझे गळ्यातील सौंदर्याचे हात, वा वा, तुझ्या माझ्या नक्की तो स्वर्ग आहे सा. नेतृत्वाची भावना या अगदी बरोबर. मैत्रीण कशी असावी? आपण चुकीच्या रस्त्यावर जाते वेळेस समजून सांगणारी अशी माझी मैत्रीण असावी. त्या मैत्रिणीसाठी माझ्या जगात कुठेच मैत्रीण आहे. आपण जर चुकीच्या वाटेवर जाते वेळेस सांगणारी अशी आपली एक मैत्रीण असलीच पाहिजे. अगं हे तू चुकीचं वागत आहेस, असे नको करू, असे सांगणारी आपल्या हक्काची एक मैत्रीण पाहिजे. आपण आपले मन मोकळं कुठे करू शकतो, त्या हक्काच्या मैत्रिणीपाशी करू शकतो. आपण कोणापाशी मन मोकळं करू शकत नाही, भावापाशी करू शकत नाही, आईपाशी नाही, वडिलापाशी नाही. आपण हाताने फोन करून सांगतो, हॅलो कोण बोलते. आपल्या मनाचं दुःख फोन केलं आपल्याला असं विचारलं पाहिजे की मैत्रिणीनं, अगं तुला काय दुःख आहे, असं टक्कन विचारलं की आपल्या हक्काची एक मैत्रीण असली पाहिजे. बरोबर आहे. हक्काची मैत्रीण असली पाहिजे. प्रेम काय आहे हे या मैत्रीमधूनच दिसतं. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, मोहब्बत के दीपक जला करके देखो, मोहब्बत के दीपक जला करके देखो, जरा दिल की दुनिया बजा करके देखो, जरा दिल की दुनिया बजा करके देखो, और तुम्हें ना हो जाए मोहब्बत तो कहना, जे पलट नजरे मिला करके देखो, नजरे मिला करके देखो. मैत्रीण कशी असावी? मैत्रिणी एकमेकाशी वेळात वेळ काढून बोलणारी असावी. मैत्रीण गर्व नसावा, मैत्रीण जवळी नसावी, मैत्रीण स्वार्थ नसावा. असे एक आपली हक्काची मैत्रीण असावी. मैत्रीण जीवाभाड जपणारी असावी, मैत्रीण हसवणारी असावी, मैत्रीण रडवणारी असावी. पण चांगलं त्याच्यावरती एक कमेंट आहे, हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. आपण हजर नसतानाही आपलं नाव कोणीतरी काढावं. आपण हजर नसताना आपलं नाव कोणीतरी काढावं. प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं, पण प्रेम एक मनापासून करावं. म्हणूनच मला वाटतं, सजलो ग सजनी मी तुझ्या प्रेमापोटी, सजलो ग सजनी मी तुझ्या प्रेमापोटी, तुझ्यासाठी जन्म घेईल अनंत कोटी, तुझ्यासाठी जन्म घेईल अनंत कोटी कोटी. या पद्धतीनेच प्रेम केलं पाहिजे. जसं या दोघी मैत्रिणीचं एकमेकीवर प्रेम आहे, तसंच त्यांचं आयुष्यभर फुलत राहावं हीच अपेक्षा या ठिकाणी आहे. पण मैत्रीण कशी असावी? पण मैत्रीण कधीच बदलणारी नसावी. अशी मैत्रीण प्रत्येकाजवळच असली पाहिजे. तरी आपण सगळं मैत्रिणी सोडून द्यावी. या मैत्रीच्या कवितामध्ये त्यांनी मैत्रीचा जो संदेश आहे, हा मैत्रीचा संदेश महाराष्ट्रातील तमाम तरुण आणि तरुणींना दिलेला आहे. मैत्री कशी असावी? मैत्री रडवणारी असावी, मैत्री हसवणारी असावी, मैत्रीमध्ये राग आला तर पुन्हा लवकरात लवकर जुळवणारी असावी. या मैत्रीचं प्रतीक घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार मित्रांनो, तुझ्या प्रेमापोटी हे कार्यक्रम आपण पाहत होता. या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक उन्मेष शेगडे सर, अनिता बिराजदार आणि चांगुणाताई ढोकरे यांच्याच जोडीला एक बालकवी चुंबळकर नावाची जी मुलगी आहे, ही मुलीला आपण इथं आमंत्रित केलं आहे. या चुंबळकरच्या कविता आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपण दाखवणार आहोत. या कविता सादर करण्याच्या अगोदर मी सन्माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदारांना विनंती करतो की यांनी परत या दुसऱ्या सत्राला सुरू करावं. प्रेम ही कविता प्रगती चुंबळकर हे सादर करतात. प्रगती तू सादर कर. रात्रीच आपण विचार करणं म्हणजे प्रेम नसतं. रात्रीच आपण विचार करणं म्हणजे प्रेम नसतं. स्वप्नात त्याच्या संग जगणं
वा, वा. ना त्याच्या संग जगणं म्हणजे प्रेम असतं. वा वा, छान. तू भेटतेस तेव्हा तुला डोळे भरून पाहते, तू भेटतोस तेव्हा तुला डोळे भरून पाहते, निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणते, निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणते. वा. असं का बरे होतं? हे का ते नातं ज्याला आपण प्रेम म्हणते, हे का ते नातं ज्याला आपण प्रेम म्हणतो. वा. हातात हात धरून चालणं म्हणजे प्रेम नसतं. हातात हात धरून चालणं म्हणजे प्रेम नसतं. तो नसताना त्याचं असणं म्हणजे प्रेम असतं. तो नसताना त्याचं असणं म्हणजे प्रेम असतं. वा वा. तो नसताना त्याचं असणं. त्याचं असणं. बघा, प्रेमामध्ये काय कशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हीर रांझ्याची कहाणी किंवा लैला मजनूची कहाणी ही तुम्हाला सगळ्यात लक्षात येते आहे. पण तो नसताना ते असणं हेच असतं प्रेम. मग ते कुणाचंही असो, तसं प्रगती चुंबुळकरचं प्रेम हे ती तिच्या मनातलं प्रेम काय आहे ती दाखवते. वा, छान. तसेच पुढील कवी उमेश शेकडे यांना मी निमंत्रित करते, त्यांनी आपली कविता सादर करा. या विश्वामध्ये उत्पत्तीपासून आतापर्यंत जेवढी धन प्रचंड संपत्ती आहे त्यामुळे व्यक्ती अमर झालेली नाही. प्रेमामुळे अमर झाले, त्याचा त्याग असतो. त्यावर आधारित शीर्षकाची कविता आहे अमर प्रेम कहाणी. वा. अमर प्रेम कहाणी विश्वात राहे भरोनी. अमर प्रेम कहानी विश्वात राहे भरोनी. पडत्या पाऊस सरी ओल्या अंगी भेट होता. ओल्या अंगी भेट होता. पडत्या पाऊस सरी ओल्या अंगी भेट होता. रिमझिम रिमझिम येता सरी रोमांसी थेंब खेळोनी. रिमझिम रिमझिम येता सरी रोमांसी थेंब खेळोनी. अमर प्रेम कहानी विश्वात राहे भरोनी. ग्राम गावी उभे रस्ती भेट अशी दृष्टा दृष्टी होती. ग्राम गावी उभे रस्ती भेट अशी दृष्टी होती. आभाळी नवधावती गर्भाळ सारे होनी. आभाळी नवधावती गर्भाळ सारे होनी. अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी. सर, एक कमेंट आहे. पल पल प्यार का वादा है तुमसे, पल पल प्यार का वादा है तुमसे, अपनापन कुछ ज्यादा है तुमसे, अपनापन कुछ ज्यादा है तुमसे. सोचना हम भूल जाएंगे तुमको, सोचना मत हम भूल जाएंगे तुमको, जिंदगी भर साथ निभाने का वादा है. वाह वाह वाह. जिंदगी भर साथ निभाने का वादा है. आज पुन्हा से बाहर जाएंगे नहीं वो. ये हमारा भी वादा है. थेंबासी प्रीत खेळती
गडगडत्या आभाळी थेंबासी प्रीत खेळती गडगडत्या आभाळी भिजलेली सारी माती मादक अंगी होनी भिजलेली सारी माती मादक अंगी होनी अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी मतलब प्रेम ऐसा करो कि वो अमर हो जाए। नहीं तो मुझे एक बात कहना है, उम्र भर उसको तड़पने की सजा मत देना, उम्र भर उसको तड़पने की सजा मत देना। जिसे तुम प्यार करो उसको दगा मत देना, जिसे तुम प्यार करो उसको दगा मत देना, क्योंकि प्रेम ही अमर होता है। अगर आप 2-4 दिन के लिए उनके साथ जुड़े होते हो, उसका दिल आपके दिल के अंदर जुड़ा जुड़ा हुआ होता है, और उस वक्त अगर आप दूसरी तरफ कलाटनी ले लोगे, दूसरी तरफ करवाटे मोड़ लोगे, तब ये ऐसी परिस्थिति होती है कि वो पागल हो जाए। ऐसा मत करो प्रेम, ऐसा मत करो प्रेम। तुझ्या लोचनी तीरात काळीज तळमळत तुझ्या लोचनी तीरात काळीज तळमळत मन धुंद मिलनात येते सारे विसावणे मन धुंद मिलनात येते सारे विसावणे अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी सरधावे माती पोटी तुझी माझी दृष्टादृष्टी सरधावे माती पोटी तुझी माझी दृष्टादृष्टी मधोमध प्रेम वाटी सरिसंगे या भिजोनी मधोमधी प्रेम वाटी सरिसंगे या भिजोनी अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी तू कोठे आनमी कोठे विरही तळमळते तू कुठे आणि मी कुठे। मला इथं असं वाटतं की तुम्ही लातूरमध्ये आहे आणि ही पुण्यामध्ये आहे। कधी कधी काय मिलनाचं मिलन होईल काही सांगता येत नाही। तू नहीं कर भी पास है हम, हमारे प्यार का एहसास है। वाह वाह वाह। तू कोठे आम्ही कोठे विरही तळमळते देह दोन ते सुभटे क्षणोक्षणी व्याकुळोनी देह दोन ते सुभटे क्षणोक्षणी व्याकुळोनी अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी मिलनांचे क्षण आले मिठी देह एक झाले मिलनांचे क्षण आले मिलनाचं क्षण आलं हे गुलाबाचं फूल पुढे करून म्हणतायत की आता मिलनाचं क्षण आलेला आहे। कुठेच बाबा तू ये लवकर। तसंच हे गुलाबाच्या फुलावरून मला एक आठवत आहे,
तुझं माझा प्रेमाचा रंग हा लाल असावा, तुझ्यानं माझ्या प्रेमाचा रंग गुलाबी आहे. मॅडम शर्ट पण गुलाबीच आहे. तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग हा गुलाबी, तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग हा गुलाबी, त्याला आहे प्रेमाची लाली, त्याला आहे प्रेमाची. वा वा, गुलाबाचं फूल समोर आलं की लाली फुलते. मग ती कळी कुठलीही असो ती उमलल्याशिवाय राहतच नाही. बरोबर आहे. क्या पुढे एरवीच्या वेळी मृगराज नाही कोसळावा वा आणि माती व्यापून व्हावी अशी अवस्था झाल्यानंतर मृग बरसावा, वा मातीला आनंद व्हावा, असाच हा या मिलनाचा असा. वा वा, असाच या मिलनांचे क्षण आले, मिट्टी देह एक झाले. मिलनांचे क्षण आले, मिट्टी देह एक झाले. बंगल्यात मिलनांचे चिंब चिंब ते होनी, बंगल्यात मिलनांचे चिंब चिंब ते होनी. अमर प्रेम कहानी, अमर प्रेम कहानी. मिलनांच्या साऱ्या लाटा, प्रीतींच्या सागर वाटा. मिलनांच्या साऱ्या लाटा, प्रीतींच्या सागर वाटा. काळजांच्या भाववाटा, संगमात मिलनात, या काळजांच्या भाववाटा. संगमात मिलनात, अमर प्रेम कहानी, अमर प्रेम कहानी. हृदय झाले चिंब चिंब, तुझे माझे प्रतिबिंब. हृदय झाले चिंब चिंब, तुझे माझे प्रीतबिंब. उगवता प्रेम कोंब, स्नानगृही विसावूनी. उगवता प्रेम कोंब, स्नानगृही विसावूनी. अमर प्रेम कहानी, अमर प्रेम कहानी. या कवितेच्या शेवटच्या आपण कवितेकडे येऊया. धुंद होता या मिलने, अक्षर साई शब्दानी. धुंद होता या मिलने, अक्षर साई शब्दानी. अमर प्रेम कहानी, अमर प्रेम कहानी. विश्वात राहे भरोनी, अमर
कहानी विश्वात राहे भरोनी अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी अमर प्रेम कहानी. खूप छान सर. प्रेम हे प्रेमच असतं. तुमचं आमचं सेमच असतं. खूप आणखी छान. काय सांगायचे दोघं पण एवढा बसून म्हणताय प्रेम 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 नुसतं सेमच असतं नाही सगळं काही करायचं पण असतं. आमचं सगळं प्रेम सारखंच असतं. आम्ही सगळे तिघं पण लातूरच आहे. म्हणूनच म्हणतात पिल्लू हे लातूर आहे पिल्लू. आमच्या प्रेमाने स्वर्गात असतात ते माणसं लातूरचे आहे. लातूर पॅटर्नच्या नंतर शिक्षणामध्ये लातूरचं पॅटर्न हे गाजलं होतं पण आता प्रेमामध्ये देखील प्रेम पॅटर्न हे लातूरचं गाजतं आहे. निश्चितच चांगली बात आहे. तसंच पुढील कवित्री चांगला डुबरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचे नाव आहे माझ्या मनातले प्रेम. माझ्या मनातले प्रेम तुला सांगू कशी माझ्या मनातले प्रेम मी कसे सांगू तुला तुझ्या विना अधुरी आहे मी तुझ्या विना अधुरी आहे मी तुझे शब्द सांगू कशी मिठी आहे ओठ आहे तर माझे शब्द आहेत तुझे ओठ आहे तर शब्द ओठ आहे तर माझे शब्द आहेत तुझे बोलू मी कशी माझ्या मनातील कोपऱ्यातील जागा तुझे सांगू मी कशी. मॅडम एक मिनिट. होत्या मुख्या भावना वर्ष तुझ्या प्रेमाचा होत्या मुख्या भावना प्रेम वर्ष तुझ्या प्रेमाचा मोहन तो तोडू आणू टोका चुकतो काळजाचा टोका चुकतो काळजाचा. माझे माझ्या मनातील प्रेम तुला सांगू कशी माझ्या मनातील प्रेम तुला सांगू कशी तुझ्या विना मी आहे अधुरी तुझ्या विना आहे मी अधुरी तुझे शब्द सांगू कशी ओठ आहे ते माझे शब्द आहे ते तुझे मी बोलू कशी. फुले विंचीची पण या कवितेमध्ये भावस्पर्शी स्पंदन प्रेमाची कवीने वर्णन केलेली आहे आणि त्या पद्धतीचा हा कवितेचा आशय खूप छान आणि सुगंधी आहे. आणि माझ्या मैत्रिणीसाठी मान्य आहे मला मी आपण कधी रोज भेटतो नाही मान्य आहे मला की आपण रोज भेटू शकत नाही एकमेकाशी रोज बोलू शकत नाही पण खरं सांगू आहे एक वर्ष नाही आता मी तुला मिस करू शकत नाही. मी पण तुला वेळोवेळी मिस करतेच असं आपलं फोनवर मी सहसा बोलणं होतंच. तर ह्या कविता कशा पद्धतीनं साजरे करायच्या प्रेमाचं काय वेळ असतो त्या सगळ्या गोष्टी आपण या कार्यक्रमाच्या म्हणजे तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आपण सादर करत आहोत. असंच आपण प्रत्येक रविवारी पाहत आहात. या कार्यक्रमाला आपण भरभराटून मदत करतायत भरभराटून आपला आनंद व्यक्त करतायत भरभराटून तुम्ही या कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन करतायत. असंच या कार्यक्रमामध्ये प्रेम करत राहा. कुठेही जाऊ नका. पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.